नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे भूमीला थांबण्यासाठी आता आजी मानसी दोघीजणी खूपच जास्त रिक्वेस्ट करत असतात. म्हणत असतात की भूमी थांब ना, आता तुझ्या हातूनच सगळे विधी कार्य पूर्ण होऊ दे. 4 दिवस आता दिवाळी आहे तेव्हा तू इथे राहा. इथे मानसीसुद्धा म्हणत असते, ताई नको ग हट्ट करू, प्लीज थांब ना. आणि मला असं वाटते की देवी यायची सुद्धा हीच इच्छा आहे, तेव्हा तिची इच्छा म्हणून तरी थांब. तेव्हा आकाश म्हणत असतो की मानसी राहू दे, जर तिची इच्छा नसेल ना तर तू तिला आग्रह नको करूस. आणि हट्ट कुणाशी करतात? हट्ट देवाशी करतात, माणसाशी नाही. कारण देव हा हट्ट पुरवतो, माणूस हट्ट कधीच पुरवत नाही. तेव्हा तू नको तिला हट्ट करूस आणि तिला इथे थांबून घेऊस. तेव्हा इथे भूमीला कळलेलं असतं की आकाशची सुद्धा तीच इच्छा आहे की मी इथे थांबावं. तेव्हा भूमी म्हणते, आजी ठीक आहे, मी थांबायला तयार आहे. तेव्हा इथे आता भूमी थांबणार आहे असं कळल्यानंतर अभिला खूपच जास्त राग येतो. अभि म्हणत असतो की 1 मिनिट, भूमी घर सोडून का गेली होती? कारण तिने आईचा अपमान केला होता आणि तिला माफी मागायला सांगितली होती. माफी मागायला लागू नये म्हणून भूमी घर सोडून गेली होती. याच्याकडे आता सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे का? मग जर भूमीला इथे आता परत यायचं असेल तर तिने रितसर आईची मनापासून माफी मागायची, तेव्हाच तिने या घरामध्ये पाऊल ठेवायचं. तेव्हा अभि म्हणत असतो, ते ऐकल्यानंतर भूमी खूपच जास्त चिडते. भूमी म्हणत असते, 1 मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे थांबायला तयार झाले याचा अर्थ असा होत नाही की मी कायमची परत आली आहे. 4 दिवस दिवाळी आहे, मी 4 दिवसांसाठी इथे येऊन राहणार आहे. त्यानंतरला मी माझ्या घरी परत जाईन. म्हणून मी इथे येऊन लगेच इथे कुणाची माफी मागणार नाही आहे. तुम्ही कुणीही मला माफी मागायला सांगू नका, कारण मी कायमची इथे राहायलाच आलेली नाही आहे. मुळात मला जे हवं आहे ते मिळाल्याशिवाय मी कुणालाही सॉरी वगैरे म्हणणार नाही. त्यानंतरला इथे आजी म्हणत असतात की 1 मिनिट, भूमी इथे येऊन 4 दिवस राहणार आहे. 4 दिवस मला हा विषय पुन्हा पुन्हा कुणाच्या तोंडामध्ये नको आहे. मी आत्ताच सगळ्यांना सांगते, भूमी बाळा तू आत्ताच थांबणार आहेस ना? तेव्हा भूमी म्हणते, नाही आजी, आता मी घरी जाते, मी परत येईन. बाबांनासुद्धा डिस्चार्ज मिळणार आहे, तेव्हा उद्या सकाळी मी त्यांना घरी घेऊन जाईन आणि त्याच्यानंतरला माझी बॅग घेऊन मग मी इथे येईन. तोपर्यंत मी आता इथे थांबणार नाही आहे, आता मी निघते. तेव्हा इथे रागिणीला कळलेलं असतं की भूमी 4 दिवसांसाठीच इथे येणार आहे. कारण जर ती कायमची आली असती तर तिला माझी माफी मागावी लागली असती आणि भूमी माझी माफी कधीच मागणार नाही आहे. ती तर माझ्या विरोधामध्ये पुरावे शोधण्यासाठी गेली आहे ना. मग ती इथे परत लवकर येणार नाही आणि मला सॉरी तर ती मुळातच बोलणार नाही आहे, हे रागिणीला माहिती असतं. त्यानंतरला भूमी म्हणते की आजी मी येते. तेव्हा ती जात असताना आकाश म्हणतो, मी सुद्धा येऊ का तुझ्याबरोबर? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू मला म्हणालास का? तेव्हा आकाश म्हणतो, हो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी तुला कधीच नाही म्हणालेले नाही आहे रे. तुझ्या ह्या साथसाठी मी कधी तुला नाही म्हणेल का? उलट तुझी ही साथ मला हवी म्हणून तर माझे हे सगळे प्रयत्न, म्हणून तर माझा सगळा हट्ट चालला आहे ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की तू माझ्याबरोबर आलास तरीसुद्धा मला चालेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आजी मी येतो. आणि इथे आकाश आता रागिणीला म्हणतो, आई मी जाऊ ना? तर आता इथे रागिणी काहीच बोलू शकत नसते, कारण तिथे आईसुद्धा असतात आणि बाकीचे सगळेजणसुद्धा तिथे असतात. त्यामुळे इथे आता रागिणी काहीही बोलत नाही. ती फक्त हसण्याचं नाटक करते आणि आकाशला म्हणते की ठीक आहे, तू जा. त्याच्यानंतरला आकाश इथे आता भूमीबरोबर जात असतो. रागिणीला तर राग आलेला असतो, पण तरीसुद्धा खोटी स्माईल तिने आपल्या चेहऱ्यावरती सगळ्यांना दाखवण्यासाठी ठेवून दिलेली असते. पण मात्र मनामध्ये तिला खूप जास्त राग आलेला असतो. त्यानंतर इथे भूमी आणि आकाश दोघेही आता आपल्या घरी जायला निघतात. त्यानंतर रागिणीचा जळफळाट होत असतो. तिला असं वाटत असतं, या दोघांना एकमेकांपासून एवढं वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा एकत्र आलेच. पौर्णिमाला मात्र आता खूप जास्त राग आलेला असतो. पौर्णिमा आता सगळे फटाके हे बाहेर फेकून देत असते. अभि म्हणतो, अगं पौर्णिमा हे तू काय करतेस? अगं सगळे फटाके तू बाजूला का टाकून देतेस? अगं ते पेटवले असतेस ना, तो फुटले असते सगळे इथे आता. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अभि मला तर तेच करावं वाटतंय. मला हे सगळे फटाके या रूममध्ये फोडावेसे वाटत आहेत
आणि तुम्हाला तिथे उभं करावंसं वाटतंय. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नेहमी नेहमी असंच होतं. माझ्या हातातोंडाशी आलेला घास या भूमीमुळे बाजूला होतो आणि तुम्ही काय केलं? तुम्ही गप्पपणे तिथे उभे राहून सगळा तमाशा बघत होता. एक शब्दसुद्धा तुम्हाला बोलता आला नाही का माझ्या बाजूने? की मला सगळा मानपान जर दिलेला आहे आजीने, तर सगळे विधिकार्य माझ्या हातूनच व्हायला हवे होते ना. तर ती भूमी आली आणि सगळं काही तिला दिलं. सांगा ना, मग काय करू मी? काय करू? नेहमी माझ्या बाबतीतच असं का होतं? तेव्हा इथे अभि म्हणत असतो, अगं ती भूमिका इथे कायमची येत नाही आहे, 4 दिवसांसाठी येते. 4 दिवसाच्या आल्यानंतर मग ती निघून जाईल. मग दुसरे सण त्योहार येतील, विधी कार्य होतील, ती तर सगळी तुझ्याच हाताने होतील ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुम्ही मला समजवण्यासाठी हे सगळं बोलू नका. ती भूमी आता 4 दिवसांसाठी येते की कायमची येते आपल्याला काय माहिती. 4 दिवसाची आली आणि जर तिच्यामध्ये आणि आकाश भाऊजींमध्ये लय गोडी झाली तर मग भूमी इथून जाणार नाही. कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे आता रागिनी आहे, त्याने म्हणते की काय आहे हे सगळं काय आहे? तेव्हा अभि म्हणत असतो की भूमी परत येते ना, तेव्हा मॅडम रागवल्यात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, तुझी बायको पण ना नुसती बिंडोक आहे, खरंच मला कळत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बोला आई बोला, तुम्हीसुद्धा मलाच बोला. तेव्हा रागिनी म्हणते, अगं काय बोला? तुला सांगितलं ना, ती भूमी जरी इथे आली तरीसुद्धा आपण तिला इथे टिकू द्यायचं नाही. 4 दिवस कशी इथे राहते ना, तेच आपण बघूया. पौर्णिमा म्हणते, आई मला तिचा खूप राग आला आहे. माझ्या हातातोंडाशी आलेला घास सगळे विधी कार्य मी करणार होते ना, मग ती का आली इथे? मानपान हवा असतो नुसता तिला, त्याच्यासाठीच नुसती इथे येत असते ना. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, मला तिच्याकडून बदला घ्यायचा आहे. बदला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगं मग बदला घ्यायचंच ना, कोण नाही म्हणते. 4 दिवसांसाठी येते आहे ना, कशी इथे आनंदाने राहते. ते दोघंजण इथे एका घरात तर येतील, पण एकत्र कधीच येऊ शकणार नाहीत, याची काळजी आपण घ्यायची, असं रागिनी म्हणते. त्यानंतरला आता भूमी बाबांना घेऊन घरी आलेली असते. माधव काकांना ती ज्यूस प्यायला देत असते आणि म्हणते, बाबा अजून प्या ना, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा माधव काका बास असं म्हणतात, कारण त्यांची तब्येत आता कुठे थोडी बरी झालेली असते. त्यानंतरला माधव काका मात्र गप्पच असतात. ते इथे काहीही आकाशजवळ बोलत नसतात. आकाश म्हणतो, बाबा तुम्हाला बरं वाटतंय का आता? आणि हे बघा, मी तुम्हाला हा सफरचंद कापून देऊ का? तुम्ही जरा काही खाल्लं तर तुम्हाला बरं वाटेल. देऊ का सफरचंद कापून? तेव्हा भूमी म्हणत असते की बाबा, अहो मी काय म्हणते, तुम्हाला मागे असं काहीतरी टेकायला हवं आहे ना, म्हणजे तुम्हाला बरं पडेल. आकाश बाबांना जरा टेकायला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो हो मी उशी घेऊन येतो, रूममध्ये आहे ना उशी? तेव्हा भूमी म्हणते, हो आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बाबा देऊ का तुम्हाला मी सफरचंद कापून? तेव्हा माधव काका तिच्याकडे एकदाच बघतात, तेव्हा ती गप्प बसते. त्यानंतरला आकाश आता उशी घेऊन येतो आणि म्हणतो, बाबा ही पाठीमागे ठेवा, तुम्हाला बरं वाटेल, जरा आरामात बसाल तुम्ही. तेव्हा इथे माधव काका त्याच्या हातातून उशी घेतात आणि बाजूलाच ठेवतात. त्यानंतर भूमी म्हणते, बाबा असं काय करताय तुम्ही? ती उशी मागे ठेवा ना. आकाश काय म्हणतोय तुम्हाला? त्यानंतरला इथे भूमी म्हणत असते की बाबा तुमच्या ना गोळ्या मी घेऊन आले. ह्या गोळ्या औषधं आहेत ना, ही गोळी आहे ती दुपारी नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणानंतर आहे, आणि ही गोळी रात्रीच्या जेवणानंतर आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहतील ना. आणि ही गोळी कशी घ्यायची आकाश, मला माहिती नाही रे, तुला माहिती आहे का? तेव्हा आकाश म्हणत असतो की ही विटॅमिन डीची गोळी आहे, ही गोळी फक्त आठवड्यात एकदाच घ्यायची. बाबा तुम्ही तुमच्या कॅल्शियमच्या गोळ्या घेताय ना? तेव्हा माधव काका मात्र गप्पच. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो हो, जेव्हापासून बाबांचं ऑपरेशन झालं आहे ना, तेव्हापासून त्यांचं कॅल्शियम चालू आहे. हो ना बाबा, तुम्हाला बरं वाटतं ना त्याच्यामुळे? तेव्हा आकाश म्हणतो, बाबा ही गोळी आहे ना फक्त आठवड्यात एकदाच घ्यायची, कधीही घ्या, फक्त जेव्हा घ्याल तो दिवस लक्षात ठेवा. तेव्हा इथे आता माधव काका म्हणतात, ही फक्त आठवड्यात एकदा घ्यायची आहे का, रोज नाही का घ्यायची? तेव्हा आकाश लगेच खाली बसतो आणि बाबांबरोबर माधव काकांबरोबर गप्पा मारायला लागतो, कारण माधव काका एवढा वेळ गप्पच बसलेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बाबा मी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लावून देतो, जेव्हा तो वाजेल तेव्हा तुम्ही गोळी घ्या, आठवड्यातून एक रिमाइंडर तो लागणारच. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बाबा आकाशला किती सुचलं ना हो, म्हणजे आकाश किती हुशार आहे, मला नसतं सुचलं बाबा, आकाशला खूप छान आयडिया सुचली ना बाबा. तुम्हाला रिमाइंडर लावून दिल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, तुम्हाला रिमाइंडर वाचल्यानंतर तुम्ही लगेच गोळी खाऊ शकता. तेव्हा इथे माधव काका म्हणतात,
आपल्या बापाकडून आपल्या नवऱ्याचा अपमान होऊ नये म्हणून किती बाजू घेतेस ग तू बाळा. आणि इथे तू इतकी बाजू घेतेस आणि इथे आकाशराव. तेव्हा इथे भूमी आकाशला काही बोलू देत नाही. त्याच्यानंतरला इथे माधव काका म्हणत असतात की आई योगेश्वरी, आता इथे सगळं काही माझ्या मुलीच्या मनाप्रमाणे होऊ दे. मी तुला म्हणालो होतो ना भूमी, सगळे हक्क अधिकार हे तुलाच मिळणार बाबा. तुला तुझं घर मान पान सगळं मिळेल. तेव्हा इथे निलांबरी येते आणि म्हणते, देवी आईने काही केलेलं नाही आहे, हे सगळं हिच्यामुळे झालं आहे. तिथे गेली ना घरी, मग जर तुला परत तिथे जायचंच होतं मग कशाला शहाणपणा करायला आलीस ग. मोठ्या तोऱ्यात घर सोडलं होतंस ना. 2 दिवसामध्ये सगळी हाऊस फिटली का तुझी. तुला वाटलं असेल इथे काय दिवाळी साजरी करतात, महाजनांच्या घरी खूप जोमात दिवाळी साजरी करतात ना, फराळ वगैरे मिठाई येते तिथे, मग तुला तिथे तर जावंसं वाटेलच ना. जीव हापापला होता ना तुझा. तुझ्यामुळे माझ्या मुलीला मानपान मिळाला नाही. तिच्याकडून सगळे विधिकार्य काढून घेतले आणि तुला दिले. तेव्हा भूमी म्हणते, आई मी काय बोलते ते ऐकून तरी घे ना शांतपणे. तेव्हा निलांबरी म्हणते, मी काही तुझं ऐकून घेणार नाही आहे. जा एकदाची जा, परत जा तिथे. पण एक शब्द मी तुला सांगते, जसं तू माझ्या मुलीकडून सगळं मानपान काढून घेतलास ना, मी सुद्धा तुला श्राप देते की तुलासुद्धा तिथे काही मानपान मिळणार नाही आहे, हक्काधिकार मिळणार नाही. रोज रोज मरशील तू तिथे. तेव्हा इथे आता आकाशला राग येतो. आकाश म्हणतो, काकू तुम्ही असं काय बोलताय हो. भूमी तुमची मुलगी आहे ना. भूमी तुमची मुलगी असून तुम्ही तिच्याबरोबर या भाषेत कसं काय बोलू शकता. तुम्हाला जर तिला माया प्रेम ममता द्यायची नसेल ना, तर भूमी ही महाजनांची सून आहे, आकाश महाजनची बायको आहे आणि त्यामुळे तिला तिचे सगळे हक्क अधिकार मिळतीलच. मानपानसुद्धा तिला तिथे मिळेल. जर तुम्हाला इथे तिच्याजवळ नीट बोलायचं नसेल, तिला माया ममता द्यायची नसेल तर नका देऊ. पण मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, माझ्या बायकोजवळ या भाषेत बोलायचं नाही. कळलं तुम्हाला. तेव्हा इथे आता माधव काका म्हणत असतात की नवऱ्याचा अपमान झालेला बायकोला सहन होत नाही आहे, बायकोचा अपमान झालेला नवऱ्याला सहन होत नाही आहे. मग जर एवढं प्रेम आहे एकमेकांचं एकमेकांवरती, तर मग एवढं सगळं का हट्टास कशासाठी. तेव्हा इथे भूमी आता तो विषयसुद्धा माधव काकांना काढू देत नाही आणि भूमी म्हणत असते की बाबा मी आता निघते, तुमच्या गोळ्या औषधं मी इथे ठेवल्यात, तुम्ही त्या वेळेवरती घ्या आणि जर काही वाटलं तर लगेच मला फोन करा, पण आता मला जायला हवं. तेव्हा इथे माधव काका म्हणतात, तुझी सगळी तयारी झाली आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, हो सगळी तयारी झाली, पाया पडते हा बाबा. तेव्हा भूमी आता आशीर्वाद घ्यायला जाणार. तेव्हा आकाशसुद्धा तिथे येतो, भूमीच्या शेजारी उभा राहतो. दोघेही आता माधव काकांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे माधव काका म्हणतात, आयुष्यमान भव आणि एकत्र सुखी राहा. त्यानंतर तुझी बॅग कुठे आहे. तेव्हा भूमी म्हणते, हे काय बाबा भरूनच ठेवले मगाशी. तेव्हा इथे आता आकाश म्हणतो, भूमी माझ्याकडे दे ना. तेव्हा इथे बॅगसुद्धा आता भूमीच्या हातातून आकाशच घेतो. तेव्हा माधव काकांना एक गोष्ट कळलेली असते, किती काहीही झालं तरीसुद्धा रागिनी मॅडम इथे आकाशरावांना भडकवत असतील, कारण आकाशरावांच्या मनामध्ये माझ्या मुलीबद्दल खूप खूप जास्त प्रेम आहे आणि हेच मला दिसलं असं माधव काका मनामध्येच म्हणत असतात. तेव्हा इथे आता भूमी गेल्यानंतर माधव काका म्हणत असतात की बाळा 4 दिवसांसाठी जातेस, पण तुझं सासर तुला आयुष्यभरासाठी मिळो हीच प्रार्थना करेन आई योगेश्वरीशी. त्यानंतरला इथे आता अथर्व लिस्ट करत असतो आणि आजी सांगत असतात काय काय आणायचं आहे काय काय नाही. तेव्हा इथे काही शब्दांचा अर्थ अथर्वला लागतच नसतो. झाडीला कुंजा बोलत असतात, जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत कुंजा म्हणायचं आणि नंतर झाडू, हे आता आजी त्याला समजावून सांगत असते. त्यानंतरला आकाश आणि भूमी तिथे आलेले असतात. आकाश म्हणतो, आजी आम्ही आलो गं. तेव्हा आजी म्हणतात की मानसी, अगं माझा लक्ष्मी नारायणाचा जोडा आला, जा बरं त्यांचं ऑप्शन कर आणि घरात घे. तेव्हा मानसी म्हणते, आजी मी ताट मगाशीच तयार करून ठेवलं होतं. तेव्हा इथे मानसी आता ताट घेऊन येते. तेव्हा आजी म्हणत असतात की रागिनी आणि पौर्णिमा कुठे आहेत. तेव्हा मानसी म्हणते, आई आणि इथे पौर्णिमा दोघीजणी त्यांच्या रूममध्ये आहेत, काहीतरी काम करत आहेत. तेव्हा आजी म्हणतात, बरं ठीक आहे, तू घे बरं ऑप्शन करून त्या दोघांना आतमध्ये. तेव्हा इथे आता भूमीचं ऑप्शन करण्यासाठी मानसी येते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुमचं चालू द्या आजी, मी माझ्या रूममध्ये आहे हां. तेव्हा इथे आता मानसी भूमीचं ऑप्शन करत असते, तिला हळदी कुंकू लावते. आपल्या बहिणीला घरामध्ये परत आलेलं बघून मानसीला तर खूपच जास्त आधार वाटतो, कारण भूमी तिच्यासाठी फक्त तिची बहीण नसते, तर अगदी तिला आईच्या प्रेमाने वाढवणारी सुद्धा असते. तिला आईचा दर्जा दिलेला असतो तिने, कारण लहानपणापासून तिनेच तिला लहानाचं मोठं केलेलं असतं. त्यामुळे इथे भूमीला आता परत बघून इथे पौर्णिमा तर खूप जास्त दुःखी होणार असते, मानसी मात्र खूप जास्त खुश असते.
त्यानंतरला आकाश आता आपल्या रूममध्ये येतो. रूम व्यवस्थित लावली आहे ना ते बघतो. त्यानंतरला मोगऱ्याची फुलंसुद्धा सदानंदला आणून ठेवायला सांगितलेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, सदानंदला सांगितलं होतं मोगऱ्याची ताजी ताजी फुलं आणायला. फुलं तर त्याने आणली आहेत. तेव्हा इथे आकाश आता ती मोगऱ्याची फुलं भूमीला आवडावी. ती फुलं बघितल्यानंतर त्याचा सुगंध घेतल्यानंतर भूमीचा जो राग असतो तो पळून जायला हवा असं आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे आता मोगऱ्याची फुलं तर त्याने आपल्या बेडवरती ठेवून दिलेली असतात. त्याच्यानंतर टिटूला उचलतो आणि म्हणतो, अरे टिटू, तुला माहिती आहे का, भूमी परत आली आहे. आपली भूमी सायकल राणी परत आली आहे. आता ती इथे आली ना की तिच्या इथे असण्याने हसण्याने ही रूम कशी पुन्हा पहिल्यासारखी होऊन जाईल. मला पण तेच हवं होतं रे. मला भूमीची खूप जास्त आठवण येत होती. आता बघ, भूमी परत आल्यानंतर ही रूमसुद्धा कशी भरलेली वाटेल. हे कपाट बघितलंस ना तू टिट्टू, हे कपाटसुद्धा कसं रिकामं रिकामं वाटतंय माझ्या मनासारखं. भूमी नव्हती तर माझं मनसुद्धा असंच उदास आणि रिकामं झालं होतं. पण आता भूमी आली आहे ना, आता सगळं काही नीट होईल. तेव्हा इथे आता कुणीतरी आल्याची चाहूल आकाशला लागते. आकाश म्हणतो, टिट्टू, भूमी आली वाटतं, भूमी आली. आणि तो दार वगैरे बंद करतो. तेव्हा इथे आकाशचं लक्ष जातं तर तिथे भूमी नाही तर मानसी आलेली असते. तीसुद्धा मानसी खूप जास्त उदास असते. तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मानसी, अगं आपली भूमी कुठे आहे? तेव्हा इथे मानसी म्हणते, आकाश भाऊजी, भूमिताई आहे ना गेस्ट रूममध्ये थांबले. ती म्हणाली की मी गेस्ट रूममध्येच थांबणार. तेव्हा इथे आता असं ऐकल्यानंतर आकाशला खूपच जास्त वाईट वाटतं, कारण आकाशला त्याची भूमी त्याच्याबरोबर रूममध्ये हवी असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आकाशने भूमीसाठी साडी आणलेली असते. आकाश म्हणतो, हे बघ भूमी, मी तुझ्यासाठी साडी आणली दिवाळीसाठी. तू प्लीज ही साडी नेसलीस तर मला बरं वाटेल. तेव्हा रागेने भूमीला म्हणते, अच्छा, म्हणजे ही साडी आणली का तुझ्या नवऱ्याने? त्या नवऱ्याने तुला दिवाळीला साडी आणली, ज्याने तुला घरातून बाहेर हकललं. ते सुद्धा तू प्रेग्नेंट असताना त्याने माझं ऐकलं आणि तुला घरातून बाहेर काढलं. त्या नवऱ्याने दिलेली साडी तू खरंच नेसणार आहेस का? तेव्हा भूमी ती साडी घेऊन येते आणि म्हणते की मानसी, एक काम कर, ही साडी तू आकाशला दे आणि आकाशला म्हण की ती मी नेसणार नाही आहे. तेव्हा इथे आता मानसीने साडी तर परत केलेली असते आकाशला. ती म्हणते, आकाश भाऊजी, ताई म्हणाली की ती ही साडी नेसणार नाही आहे. तुमचा तिच्यावरती विश्वास नाही आहे ना? जोपर्यंत तिचं म्हणणं तुम्हाला पटत नाही तोपर्यंत तुमची कुठलीही वस्तू ती स्वीकारणार नाही आहे. हे आकाशला कळतं. तेव्हा त्याला खूपच जास्त राग येतो.